नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्रेल वर्ल्ड विथ ज्योत्स्ना या आपल्या एकमेव ब्रेल यूट्यूब चॅनलवर मी ज्योत्स्ना अर्थात तुमची फेवरेट टीचर जो टीचर तुमचं मनापासून स्वागत करते। तर मागच्या भागात आपण बघितलं की ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला, ब्रेल लिपीचे जनक कोण आहेत। तर आता ह्या भागात आपण बघणार आहोत की ब्रेल लिपीची ओळख बघणार आहोत आणि ब्रेल लिपी आपण मुलांना जेव्हा शिकवतो तर शिकवण्याच्या आधी त्याची सुरुवात कशी करावी हे मी आजच्या भागात तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण बघूया ब्रेल लिपीची सुरुवात मुलांसोबत कशी करावी। लुई ब्रेल यांनी 1825ला ब्रेल लिपीचा शोध लावला, त्यामुळे त्यांना ब्रेल लिपीचे जनक असे म्हटले जाते। आता ही ब्रेल लिपी लिहिण्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तू वापरतो, जसं काही ब्रेल लेखन पाटी आहे किंवा ब्रेल स्लेट आपण त्याला म्हणतो प्लास्टिकची, किंवा ब्रेलर, ह्या गोष्टी आपण वापरतोच। पण हे ब्रेल शिकवायच्या आधी आपल्याला काय काय केलं पाहिजे हे आपण पुढील प्रकारे आपण बघूया। तर सगळ्यात पहिले त्या मुलांचा स्पर्शीय विकास केला पाहिजे, त्यांना स्पर्श ज्ञान दिलं पाहिजे। तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्पर्श त्यांना द्यायचे आहेत की खडबडीत स्पर्श, परत वेल्वेटचा स्पर्श, नंतर स्पंजचा स्पर्श आणि टोकदार स्पर्श, नंतर ओबडधोबड स्पर्श, ओला स्पर्श, मऊ स्पर्श, कडक स्पर्श, असे वेगवेगळे स्पर्श त्यांना दिले पाहिजेत। आता हे स्पर्श दिल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या स्पर्शातून योग्य तो स्पर्श त्याला ओळखता आला पाहिजे। आता इथे तुम्ही बघताय वेगवेगळ्या आकाराचा आहे, पण त्यात योग्य तो आकार तो ओळखतोय। त्यानंतर आपण त्याला 6 ठिपक्यांची ओळख करून दिली पाहिजे। तर सगळ्यात पहिले त्याला पहिला ठिपका दाखवला पाहिजे, त्यानंतर दुसरा 2 ठिपके दाखवले पाहिजेत, ब्रेलची जी जागा आहे त्यानंतर 3 ठिपके दाखवले पाहिजेत, 4 ठिपके। आता हे जे ठिपके तुम्ही दिसतात हे देखील स्पर्शीय आहेत, ह्या टिकल्या आहेत आणि स्पर्शाने ते मुलं बघतात। तर ह्यानंतर आपण बघणार आहोत की प्रत्येक अप्पर सेल, मिडल सेल आणि लोअर सेल हे जे ब्रेलचे जे बिंदू आहेत त्यांच्या जागा, सगळ्यात वरच्या ह्याला अप्पर सेल म्हणतात, मिडलच्या सेलला मिडल सेल म्हणतात, मधल्या सेलला, आणि सगळ्यात शेवटच्या सेलला लोअर सेल असं म्हणतात। तर ह्या सगळ्या ठिपकांच्या जागा मुलांच्या आपल्याला लक्षात द्यायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे नंतर त्याला शिकवलं पाहिजे। एकदा हे जागा कळल्या की मग नंतर त्यांना आपल्याला डॉट शिकवायचे। तर डाव्या बाजूने 1 2 3 आणि उजव्या बाजूला 4 5 6। आता आपल्याला ब्रेलचे हे डॉट त्यांना शिकवून झाले तर आपल्याला डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडे त्यांना शिकवायचं आहे। आता हे ब्रेल डॉटची पोझिशन कळल्यावर आपण त्यांना वर्कशीट देणार आहोत। आता तुम्ही ही पहिली वर्कशीट दिसते, ह्या वर्कशीटवरनं पण आपण ब्रेलमध्ये बनवून त्याच्यात वरनं त्यांचा हात फिरवून घेतला पाहिजे, म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण जसं वाचतो तसं त्या वर्कशीटवरनं असं आपल्याला हात फिरवून घ्यायचं आहे। आता हा हात फिरताना त्यांना विचारायचं मुलांना की कुठली म्हणजे कुठली ओळ जास्त उंच आहे किंवा कुठली छोटी आहे, कुठली मोठी आहे, परत मध्ये मध्ये कुठे थांबता येतं आहे, अशा वेगवेगळ्या आपण त्यांना त्या वर्कशीटवर हात फिरताना त्यांना आपण प्रश्न विचारायचे की मध्ये तुटक किती आहे, आणि अशी ही वर्कशीट वाढवत जायचं आहे आपल्याला। म्हणजे आता त्यांना दाखवायचं की आता ही वर्कशीट आहे, त्या वर्कशीटमधून त्यांना तुटक लाईन किती आहे, अखंड लाईन किती आहे, मध्ये लाईन किती आहे, हे आपण त्यांना दाखवायचं आहे। आणि सगळ्या शेवटच्या ज्या वर्कशीट असतील त्या आपल्याला जरा अवघड बनवायच्या आहेत आणि ह्या वेगवेगळी चिन्ह त्यात लावायची आहेत। मग अशा प्रकारे आपण बघू शकतो की मूल आपलं वाचू शकतो। त्यानंतर वर्कशीट झाल्यावर मुलांना छोटे छोटे शब्दाचे फ्लॅश कार्ड्स बनवायचे आहेत। फ्लॅश कार्ड बनवल्यामुळे काय होतं आहे की आता इथे तुम्ही बघू शकता की पहिल्या गटातले शब्द आहेत क, ल, अ, च, हे शब्द आहेत। हे प्रत्येक शब्द आपण ब्रेलमध्ये लिहून घ्यायचे आणि मुलांना ते वाचायला लावायचे। आता हे बघा, हे इथे तुम्हाला दिसतंय की आपले मराठी ब्रेल आहे, त्याच्यानंतर इंग्रजी ब्रेल आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्या कमेंटमध्ये तुमची उत्तरं तुम्हाला नक्की देईन। तर लाईक करायला विसरू नका, लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।